नमस्कार नमस्कार नमस्कार. वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली मध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. काही लोकांना ना खूप बोलायची सवय असते. म्हणजे ते इतकं बोलतात जणू काही त्यांचं स्टॉपचं बटनच तुटलेलं असतं. असंच एका माणसाला खूप बोलायची सवय होती. त्याचं भाषण सुरू होतं. त्याचं भाषण लांबलं, खूप लांबलं, खूप लांबलं. शेवटी त्यालाच ते कळलं आणि तो भाषण आवर्ते घेऊन म्हणाला, माफ करा माझ्या हातात घड्याळ नव्हतं त्यामुळे मला वेळेचं भान राहिलं नाही. त्यावर ऑडियन्स मधला एक माणूस म्हणाला, अहो घड्याळ नव्हतं ठीक आहे, मागच्या कॅलेंडरकडे तरी बघायचं. सांगायचा मुद्दा हा आहे की मला सुद्धा असं फार बोलायची सवयच नाहीये. त्यामुळे आपण सगळ्यांचे परफॉर्मन्सेस लगेच सुरू करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण स्वागत करूया आपल्या गुरूंचं. दीपाली विचारे, मयूर वैद्य आणि मधल्या खुर्चीत बसण्याचा मान पटकवणारी फुलवा खामकर. आणि आता आपण स्वागत करूया आपल्या कुटुंब प्रमुखांचं, अर्थात महागुरु सचिन पिळगावकर यांचं. आजही आपल्याकडे अशी व्यक्ती गेस्ट जज म्हणून आलेली आहे जिचा जन्मच मुळात गाण्यासाठी झालेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वप्नील बांदोडकर याचं. स्वप्नील, कालचे आमचे सगळ्यांचे परफॉर्मन्सेस बघितल्यानंतर जर तुला नाचायचा मूड आला तर तू गुरु म्हणून या तिघांपैकी कोणाची निवड करशील? हा खूप कठीण प्रश्न आहे की मी कोणाला निवडावं. त्यापेक्षा ह्यांच्यापैकी जो पहिला मला विचारेल त्यांचा मी शिष्य बनायला तयार आहे. लवकर पटकन हात वर करा. कोणालाच कोणीच तयार नाहीये. फुलवाचा हात आधी वर आला. फुलवा, हे पण मला एक सांगायचं आहे, जर याला कोरिओग्राफ करायचं असलं मुलींना लांब ठेवायचं. का? मुली जवळ आल्या की चुकतो. हा माझा एक्सपिरियन्स आहे. माझ्यात आणि त्याच्यात तेच साधर्म्य आहे. आजूबाजूला मुली असल्या की आम्ही अनकम्फर्टेबल असतो. हो नाही? करेक्ट, एकदम बरोबर.